नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 2025 झालेली आहे। आता पुढचे वेळ लागले की पोर्टलवरती जाहिराती येऊन रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी चालू होणार आहे। थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। नुकतीच आयुक्त शिक्षण विभागाची मीटिंग झाली, त्यांनी काय सूचना केलेल्या आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या आणि पुढची प्रोसेस कधी होणार, अर्थात पवित्र पोर्टल कधी चालू होणार आहे तेही त्यांनी या सूचनेमध्ये सांगितलंय। समजून घेऊया, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी तुमच्यापैकी कुणी विद्यार्थी किंवा तुमचे मित्र, तुमचे घरातले नातेवाईक कुणी तयारी करत असेल येणाऱ्या टीटी 2025 ची, तर त्यांना निश्चित सांगा आपल्याकडे दोन बॅचेस आहे। एक शिक्षकांसाठी सेपरेट आचार्य बॅच आहे 1.0, एक फ्रेशर विद्यार्थ्यांना बॅच आहे द्रोणा बॅच 7.0। दोन्ही बॅच मध्ये शिकवणारे फॅकल्टी ही एक्सपिरियन्स्ड आहे, त्यांच्या YouTube वरती लेक्चर बघून घ्या मग ठरवा। दोन्ही बॅच मध्ये PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सीरीज अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि मेंटोरिंग सेशन पण आहे। कमी कालावधीत तुम्हाला ही एक्झाम क्रॉस करायची असेल, अर्थात पात्र व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही बॅच जॉईन करा। या बॅच मध्ये प्रत्येक पेपरची फी 2100 आहे, दोन्ही पेपर एकत्र घेतले तर 2500 तुम्हाला फी असणार आहे। आणि आपले ओल्ड स्टुडंट असेल ज्यांनी टीटी सीडी टेट केंद्र प्रमुख आपल्याकडे बॅच जॉईन केली असेल अशा विद्यार्थ्यांना 50% सूट आहे, लगेच जॉईन करा। त्याचबरोबर सीटीच्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे, सीटीटी प्लस टीटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असणार आहे। अपेक्षित असेल ती बॅच तुम्ही नक्की जॉईन करून घ्या आणि याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्की होणार आहे। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। 23 सप्टेंबर 2025 चं एक परिपत्रक आपल्या हातात लागलेलं आहे। हे आहे शिक्षण विभाग माध्यमिक सातारा जिल्हा परिषद साताऱ्याचं आहे, त्या तारखेचं आहे आणि त्यांनी सांगितलंय कुणासाठी हे गेलेलं आहे। प्रति अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक संस्था अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा जिल्हा सातारा विषय 2024-25 च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली तपासणी करून घेण्याबाबत थोडं झूम करून मी तुम्हाला दाखवतो। या विषयाच्या अंतर्गत म्हणजे तुम्हाला 2024-25 ला जी संच मान्यता लागू झाली आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला बिंदू नामावली पद्धत अद्यावत करायची आहे। या सूचना त्यांनी दिलेल्या आहे। संदर्भ दिला त्यांनी, काय संदर्भ आहे बघा, हा संदर्भ महत्त्वाचा आहे। माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडील दिनांक 22 सप्टेंबर 2025 रोजीचे मीटिंग मधील सूचना, म्हणजे 22 तारखेला मीटिंग झालेली आहे, 23 तारखेला हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि आज 24 तारीख आहे। म्हणजे आणि विषय काय तुम्हाला सांगितलं त्यांनी की 24-25 ची संच मान्यता त्या निकषाच्या आधारे बिंदू नामावली पद्धतीने हे रोस्टर अपडेट करून घेण्याबाबत सांगितलंय। मग काय प्रोसेस असते नेमकी ते पण त्यांनी यात सांगितलेलं आहे बघा। उपरोक्त विषयास अनुसरून सर्व अध्यक्ष सचिव सर्व शैक्षणिक संस्था म्हणजे अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळा सातारा जिल्हा यांना कळवण्यात येते की पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरती प्रक्रिया टप्पा 3 अंदाजे माहे ऑक्टोबर 25 पासून सुरू होणार असून, म्हणजे ऑक्टोबरचा पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यात ही शक्यता मेजर असणार आहे। दुसऱ्या आठवड्यात शक्यतो होईल चालू होणार असून सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार बिंदू नामावली रोस्टर तपासणी मागासवर्ग कक्षाकडून तात्काळ करून घेण्याची कार्यवाही करावी। मागासवर्ग कक्ष असतो, हे रोस्टर प्रत्येक शाळेला अपडेट करावं लागतं, ते मागासवर्ग कक्षाकडे पाठवलं जातं, मागासवर्ग कक्ष ते रोस्टर चेक करतं आणि ते प्रॉपर आहे का याला शेरा देतं आणि त्याच्यानंतर हे रोस्टर मग आपल्याला भरतीसाठी ऍड देण्यासाठी पवित्र पोर्टलला शिक्षण विभागाकडून पाठवण्यात येतं। सो ही प्रोसेस कंप्लीट करून घ्या अशी सूचना त्यांनी या नोटीसद्वारे दिलेली आहे। आपल्याकडील बिंदू नामावली तपासणी अभावी शाळा शिक्षक भरतीपासून वंचित राहिल्यास सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्थेची राहील असं पण सांगण्यात आलंय। हे कोणी पाठवलंय? धनंजय चोपडे साहेब आहेत, शिक्षणाधिकारी माध्यमिक सातारा जिल्हा परिषद सातारा। आता हे सातारा जिल्ह्यासाठी जसं त्यांनी परिपत्रक काढलंय संबंधित सगळ्या जिल्ह्यांसाठी परिपत्रक गेलेलं आहे। सो प्रत्येक जिल्ह्यामधून जेवढ्याही संस्था असेल किंवा जेवढ्याही स्कूल सरकारी स्कूल पण असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यांच्याकडे सुद्धा हे अपडेट येणं अपेक्षित आहे। सो ही प्रोसेस चालू झालेली आहे, हे सगळं अपडेट करून घेण्याची सूचना त्यांनी दिलेली आहे आणि हे सगळं झाल्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे तुम्हाला ऍड येण्याची असते। आता मी तुम्हाला म्हटलं जरी त्यांनी यात सांगितलं पण काय अंदाजे माहे ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे। हा तिसरा टप्पा सुरू होणार आहे, तो लवकरात लवकर ही प्रोसेस करावी आणि ऑक्टोबर मध्ये हे करायचं आहे त्यांनी सांगितल्यामुळे ही प्रोसेस लवकर होईल अपेक्षित आहे। सो ऑक्टोबर मध्ये पवित्र पोर्टलवरती हा टप्पा 3 चालू होईल, शिक्षक भरतीची प्रोसेस चालू होईल। सो विद्यार्थी मित्रांनो या सारख्या न्यूज तुम्हाला मी अपडेट देत राहतो, काळजी करू नका। सो तुमचा स्कोर जो काय असेल तो
काळजी करू नका, यामध्ये जाहिरात मोठ्या संख्येने यायला पाहिजे यासाठी सगळ्या स्तरावरनं सगळेच प्रयत्न करताय. सो नक्की जाहिरात मोठी येणं अपेक्षित आहे. यावरती इग्नाइट अकॅडमी पण काम करत आहे. कधीपर्यंत पोर्टल चालू होईल तर ऑक्टोबरच्या सेकंड वीक पर्यंत पोर्टल चालू होईल. प्रोसेस काय असणार आहे, पोर्टल चालू झाल्यानंतर तुम्हाला नाव नोंदणी करणं असतं, नंतर जाहिरात त्यामध्ये अपडेट केली जाते, तुम्हाला जाहिरात व्ह्यू करता येते, जाहिरात तुम्हाला बघता येते कोणत्या संस्थेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किती जागा आहे ते पण बघता येतं, तुमच्या विषयाला तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा हे पण बघता येतं. आणि मग तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतात. प्रेफरन्स देऊन नंतर तुमचं विथ आणि विदाउट इंटरव्ह्यू पहिले आणि नंतर विथ इंटरव्ह्यू असे इंटरव्ह्यू घेतले जातात आणि मग तुमची नियुक्ती होते. सो नक्कीच ही चांगली गोष्ट आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या कदाचित एका महिन्यामध्ये पवित्र पोर्टल चालू होऊन पुढची प्रोसेस कंटिन्यू होऊन जाईल. सो वेट करूया आपण. तिकडे ही महत्वाची माहिती होती. आणि अजून एक महत्वाचं की टीईटी तुम्ही जर देणार असाल, तुमच्या घरात तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रांमध्ये कोणी देणार असाल तर त्यांना सजेशन द्या की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झाले आहे. त्याचबरोबर पुस्तकं सुद्धा आपले अवेलेबल झालेली आहे. सगळ्यांकडे असावं असं PYQचं 3000 प्रश्न असणार हे पुस्तक आहे. पेपर 1 साठीचं पुस्तक आहे, पेपर 2 साठी पण पुस्तक अवेलेबल आहे. आणि अध्यापनशास्त्र आणि बालमानसशास्त्राचं पुस्तक सुद्धा अवेलेबल आहे. हे पुस्तक आहे किंवा बॅच घेण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. Amazonवरनं बुक्स परचेस करू शकता. ॲपवरनं परचेस करता येतं, कॉल पण करायची गरज नाही. अगदीच टेक्निकल इश्यू आला तर 8888 25 6117 ह्या नंबरला नक्की कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.